नमस्कार मित्रांनो, आपला धोनी या यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. कसे आहात सगळे? मजेत, मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज आहे रविवार आणि रविवारचं थोडंसं म्हणजे प्रत्येक रविवारी काही ना काही कामं असतातच. घरातलं असेल, बाहेरचं काही खरेदी असेल, हे असेल त्याचं. तर आज थोडंसं आज महिना अखेर आहे म्हणून थोडंसं घरची कामं काही जास्ती नाही आहेत. आणि आज आम्ही जाणार आहे कारण दोन्ही मुली जावई म्हटले चला आज मॉलला जाऊ. तर तो मॉल मी पहिल्यांदाच बघतो आहे, कारण त्या मॉलला, वाकडचा जो मॉल आहे त्या मॉलला कधी मी आजवर गेले नाही आहे. मी फक्त पुण्यातल्या अभिरुची आणि कुमार पॅसिफिकला या दोनच मॉलला मी फिरलेलो आहे. तर एक्साइटमेंट खूप आहे. तर आज तुम्ही असेच माझ्यावर जोडले जा. आणि आता मी निघणार आहे. तर आता 6 जण आहेत तर 3 गाड्या कशाला, म्हणून मी माझी गाडी काही नेत नाही आहे आणि त्यांच्याच कारमध्ये मी जाणार आहे. तर असेच तुम्ही आज जोडले जा आणि तुम्हाला मी आज मॉलचं थोडंसं जे जे काय काय होईल त्याचा आनंद माझ्याबरोबर तुम्हाला पण देणार आहे आणि तुम्ही सगळेजण सोबत राहा. तर आता बघू इकडे ही काय करते. बायको पण तयार झाली आहे, तिचं ते काय तयार करून बसलेली आहे. माझे 1-2 रील केले आणि रील करून आता निघू. इकडं आई पण आता मावशी येतील, आईला सांभाळणार आहे आणि आल्या की मग निघू. इथं आई बसली अशी. आई बसली आहे. आत्ताच तिचा नाश्ता वगैरे झाला आणि तिला आता सांगून जाणार आहे. तर तिला सांगतो आता मी. आई मावशी येतील आता. हां, आम्ही बाहेर जाऊन येतो. हां, घरचं थोडं सामान वगैरे घेऊन येतो बरं का. डायपर घातलेला आहे तुला. आई आता म्हणजे 89 वर्षाची आहे. थोडंसं वयानुसार तिला फार काळजी घ्यावी लागते आणि बऱ्याच गोष्टी तिला आता आठवत नाहीत. म्हणजे बऱ्याच विस्मरणामुळे तिला वेळोवेळी सारखं वॉशरूमला जायचं असेल तरीसुद्धा त्याच्यासोबत पाहिजे, कारण चालणं होत नाही. आणि या अवस्थेत एकटं सोडणं योग्य नाही, म्हणून आम्ही मागच्या 6-7 महिन्यापासून मावशींना लावलेले सकाळी 11 ते 6 पर्यंत ते असतात. आणि मग संध्याकाळी मी येतो ऑफिसवरून, कामावरून आले की मग ती असते, मी असतो. त्यामुळे एवढं काही वाटत नाही. असं आहे. ती जबाबदारी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे जे काही करायचं सगळं सांभाळून आणि तिच्या ह्याच्यानुसारच करावं लागतं आम्हाला. तर बघू, आज तुमच्याशी असंच जोडले राहा माझ्याबरोबर. आपण भेटू. आता आम्ही निघालो आहे मॉलमध्ये. आता कुठं खाणार आहे? आता काय खाणार आहेस तू? आता तुम्ही नसतं मॉल मध्ये काय खाणार आहे? आणि ह्या आमच्या मॉल मध्ये काय खाणार आहे? क्यूटू, आमच्या क्यूटू नातू. आणि हे आमचं भेंडीची भाजी. आता मी पोचतोय मॉलला. विरांश कुठे जायचं आपल्याला? विरांश कुठे जायचं? मॉलला जायचं. आणि काय करायचं? खेळायचे. काय करायचं? इथं फर्स्ट वेळेला असेल ना रे ते. हो का? असेल कदाचित. आम्ही फनी गेम्स खेळणार आहे. तर आता आम्ही मॉलच्या जवळ पोचतोय. हे बघा, आता आलोय मॉलमध्ये, एंट्री करतोय. कुठे ग? फोन लाव. रात्री लाईट्स लागते बघ. कसला डेंजर आहे. मित्रांनो, आत्ता मिलेनियम मॉलला आलो आहे वाकडला. तुम्हाला ह्याचं पार्किंगचं बघायचं असेल ना तर इतकं भयानक आहे की आपल्याला गाडी लावताना असा आपल्या गाडी जिथं लावली आहे ना तिथं आपल्याला ते स्क्रीनशॉट काढूनच घ्यावा लागतो, जेणेकरून तो पिलर आपल्याला लक्षात राहील. संपूर्ण भूलभुलैया आहे. आणि पार्किंगला येताना इथं फास्टॅगमधून ऑटोमॅटिक 100 रुपये कटतात गाडी पार्किंगचे. अशा गाड्या वर जातात. जे एवढं हे भयानक आहे. इतका मोठा मॉल आहे. आज बघू, योग आलाय पाहायचा मुलीबरोबर. तर बघू इथं लिफ्ट कुठे पाहू आणि लिफ्टमधून आता डायरेक्ट मॉलमध्ये जाऊ आणि तिथे गेल्यानंतर मग आता सुरुवात कशी करायची बघू. आता
आणि काय काय सुरुवात कशी करायची, काय घ्यायचं सुरुवातीला, काय नाही, कुठं जायचं, किती वेळामधलं करायचं, हे सगळं आता आपल्याला नंतर कळेल. हे बघा इथं फास्टॅग आपला स्कॅन होतो, तुम्हाला दिसतं इथून. असं इथून सगळं कटिंग होतं पैसे. आमचं हिरो, ए हिरो हिरो ए तर इथून मस्त वर जायचं. हे पहा आता आम्ही सेकंड फ्लोअरला आलेलो आहे. आता सेकंड फ्लोअरला आहे. इथं आलं तर फक्त पैशाचं भरपूर आणायचं, बाकी काही नाही. फक्त पैसा लागतो इथं, बाकी काही लागत नाही. तुम्ही काहीही घ्या, तुम्हाला पैशाचं इथं नुसतं पैसे 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 करून तुम्हाला सगळं इथं कमीत कमी 10-20 हजार रुपये घेऊन यायचे आणि मस्त दिवसभर मॉलमध्ये खायचं प्यायचं, मजा करायची, आवडतं घ्यायचं आणि फिरायचं. हँड टाईम आमचं नातू कसं म्हणतो, हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं हे घ्यायचं असं सगळं घ्यायचं. काय घ्यायचं तुला सांग, काय घ्यायचं तुला, काय घ्यायचं, काय काय घ्यायचं आज विराज, काय काय घ्यायचं तुला सांग ना. हां हे घे बघा सगळं, असं काय काय इथं सगळं बघायचं. हां आम्ही मस्त 3 सीटर 4 सीटर डायनिंग किंवा सोफा बघतो इथे. खूप मस्त मस्त व्हरायटी आहे. हे बघा मस्त आहे का सोफा, सांगा मस्त वाटतोय ना. बसला आता विरांश बसला, विरांश बसला. कुठं बसला विरांश? हा घ्यायचा का सोफा आपल्याला? हा सोफा घ्यायचा का? झोपा घ्यायचा आपल्याला? हा सोफा आवडला तुला? कसं वाटतं मित्रांनो? बघू आता कोणता घ्यायचा काय. मित्रांनो माझी धाकटी मुलगी हा सोफा सेट घेतली आता. हे पहा तुम्हाला दिसतो ब्राऊन शेडमध्ये थोडासा. हा आणि हा 2 चेअर 3 चेअर. तर याची जी किंमत आहे दोन्ही मिळून काय तुम्हाला दाखवतो. हे पहा हा 3 सीटर आहे. याची किंमत आहे तुम्हाला दाखवतो मी 1,39,000, 1,40,000ला हा 3 सीटर आहे. आणि हा जो 2 सीटर आहे हा 1 लाखाला आहे. म्हणजे 2 सीटर आणि 3 सीटर दोन्ही मिळून जवळपास 2.5 लाख रुपये झालेले. तर हा माझी लहान मुलगी आता नवीन घरात जाणार आहे, ते घ्यायचा विचार चालला आहे. आणि हा डायनिंग टेबल बघू आता त्याचं कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन कसं आहे काय आहे त्याच्या ह्याच्याने आपण बघू. इथं खूप छान छान व्हरायटी आहेत, तुम्हाला दाखवतो मी. इथं याची पण म्हणजे ग्रेस आहेत सगळे. किती सुंदर आहे बघा तुम्ही. म्हणजे नुसतं येऊन बघून गेलं तरी आपल्याला पैसे फिटतात. खूप छान आहे. हे बघ तिघी मिळून काहीतरी चर्चा चालली आहे की कोणता घ्यायचा काय घ्यायचा सोफा. आता एक तर फायनल केलेला आहे आत्ता, पण किंमत फार आहे. म्हणजे साधारण 2.5 लाखाला तो 2 आणि 3 सीटर असा बसतो काय. तर आता कोणता घ्यायचा कलर त्या चर्चा चालू आहे तिघींची. बघू आता. मित्रांनो इथं ना ग्रॉसरीपासून ते तुम्हाला होम अप्लायन्सेसमध्ये सगळं आहे. इथं सगळं, काही नाही असं नाही आहे. सगळं आर्टिकल्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. इतकं सुंदर आहे. तुम्ही अवश्य या वाकडच्या मिलेनियम मॉलला एकदा खरंच या. काय तुम्हाला रेंज पण अशा आहेत की तुम्हाला सगळे इथं बघा ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला जे जे हवं ते सगळं इथं मिळेल काय. तर नक्की तुम्ही या बरं का. हा बसून बघा मस्त आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हा किती सुंदर आहे बघा. इतके सेट सुंदर सुंदर सेट आहेत ना. तुम्हाला अजून असे भरपूर दाखवू शकतो. हे पहा इथं एक आहे पूर्ण पहा तुम्ही.
इतके छान 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 सेट आहेत सगळे. फक्त इथं आले की पैसे लागतात, बाकी काही नाही. पैशाचं जास्त हे. मित्रांनो, हा जो कप आहे ना, हा कप हा मी हिला म्हणालो की घ्यायचा का, तर ती म्हणजे 400 रुपयाला आहे पप्पा. काय अरे बापरे म्हटलं. मग तर हे भांडवलीला पण घासायला नाही द्यायला पाहिजे मग, कारण त्याचा महिन्याचा अर्धा पगार तर या कपातच गेलेला आहे. घेऊ का? हे बघा मित्रांनो, हा जो सेट आहे, हा सेट आहे 2520 रुपयाला 6. आता मला सांगा, 2500 रुपयाचे 6 ग्लास घेऊन, आता आपलं काही बाबा दिवाण असं हे नाही आहे, आपल्या ऐपतीप्रमाणेच घ्यायचं. हिला तेच म्हटलं, बाई आपल्या ताकदीनुसार घे. हे बघा मित्रांनो, ही पूर्ण मॉलमधली खाऊगल्ली आहे. हे तुम्हाला संपूर्ण असं सगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत, मोठे 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 मोठे. हे बघा, ही सगळी खाऊगल्ली मॉलमध्ये आहे, आणि तेही 3ऱ्या मजल्यावर. बघू आता काय खायचं ते आता आम्ही ठरवतो आणि तुम्हाला दाखवतो. बघू आता हे इकडचं फन, सगळे ते स्पोर्ट्स आहेत मस्त असे. हे बघा, सगळे आमचा नातू गेला आहे जावईबरोबर. आता कुठेही त्याला शोधू. आता सगळं स्पोर्ट्स आहेत असे, सगळे स्पोर्ट्स आहेत. तुम्हाला मॉलमध्ये काय काय खेळायचं काय नाही खेळायचं. चला आता भरपूर आता फिरलो. आता काय खायचं बघतो. आता काय खायचं बघतो आता. चाट असतो, छोले भटुरे असं समोर आहे. चाट ना? हां. ठीक आहे, काहीतरी खाऊ. चाट खाऊन बघूया. चला मित्रांनो, आता काय ते खाऊन घेऊ. भूक लागली, फिरून 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 पाय दुखायला लागले. तर मित्रांनो, सकाळी 11:30 वाजता गेलो होतो मॉलला, तर आत्ता घरात आलो आहे. आणि पूर्ण मॉल फिरून आम्ही सगळं आत्ता आलेलो आहोत. तर असंच माझ्या चॅनलला व्हिजिट करा, व्हिडिओ माझा बघा, कसा वाटला ते सांगा, आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा, कॉमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यांना माझा नमस्कार, गुड नाईट, शुभरात्री.